सोरटी सोमनाथचं मंदिर किती वेळा लुटलं गेलं? किती वेळा माहिती का? 16-17 वेळा, बरोबर? तेव्हा पण आम्ही झोपलेलो होतो. एक मंदिर 17 वेळा. आम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या घराला जर कुलपाला कोणी हात लावला तर काय करतो आपण? समजा कुलूप तोडलं, बाहेरचं कुलूप लावतो ना, की ते त्याला तोडता नाही आलं पाहिजे. त्यानंतर परत तोडलं, मग तुम्ही ग्रिल बसवता, बरोबर? तेही तोडलं, मग कंपाऊंड टाकता. तेही तोडलं, परत आणखीन चांगली सिक्युरिटी करायला. मात्र आमचे मंदिर लुटले गेल्यानंतरही आम्हाला काही फरक पडत नाही, कारण आम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी धर्म पाळतो. कसा? मला मूल होऊ दे, लग्न जमत नाहीये, बायको त्रास देते, सासू दिवसभर त्रास देते, किंवा मला आर्थिक अडचणी आहे, देवा या तू सोडव. आम्ही यासाठी देवाकडे जातो ना. मला सांगा, याच्यात कोणी असं व्यक्ती आहे का जो मंदिरात गेला आणि त्याने असं सांगितलं, हे देवा, आपल्या धर्मावर काही वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत, ह्याला कुठेतरी बंद होण्यासाठी मला शक्ती दे, मला पैसा दे, मला बुद्धी दे, असं कोणी मागितलंय का? धन्यवाद. तर लक्षात घ्या, वैयक्तिक देव वैयक्तिक कोणाचंच काय ऐकणार नाही. तुम्ही धर्मासाठी मागून पाहता. मी माझं उदाहरण सांगतो. 1000 मंदिरं, ते टॉपचे मंदिर आहेत बघ. काहींचे मी पहिले बोललो, काहींचे ऑलरेडी पहिल्यापासून आरती होत होती. 1000 मंदिरांनी ही गोष्ट ऐकणं का माहिती का? की ते माझ्यासाठी वैयक्तिक काही नव्हतं. मी मंदिरात जर गेलो असं ना, मला अमुक अमुक दे, हे दे, ते दे, तर हे कार्य वाढलं नसतं. पण दुसऱ्यासाठी ज्या वेळेला तुम्ही कार्य करता, धर्मासाठी करता, त्यावेळेला वरच्याला नक्कीच ऐकावं लागतं. वैयक्तिक ऐकत नाही. लोकांचा गैरसमज आहे. तर एक विनंती आहे, आपल्या जवळच्या मंदिरामध्ये 7 वाजेची आरती होत नसेल, त्यांना विनंती करा, 7 वाजेची आरती सुरू करा. घरात दिवाबत्तीची वेळ 7 वाजेची, आणि आपला वार शनिवार. आपला वार आपला वार. जय श्रीराम, जय श्रीराम. आपल्याला ही संकल्पना आवडली. मी असं 1000 लोक पकडतोय की 1000 लोकांनी आत बसून आपल्या बाजूला, आजूला, गावात जिथे असेल त्या ठिकाणी नक्कीच ही संकल्पना पूर्णपणे पाठवा. आणि माझा नंबर घ्या. मी तुम्हाला एक सांगतो की तुमच्या आजूबाजूला काही मंदिर असेल, त्या मंदिराचं नाव, म्हणजे जसं काळाराम मंदिर आहे, तिथे पुजारी, व्यवस्थापक, ट्रस्टी जे काय असेल त्या व्यक्तीचं नाव आपण प्रत्येकापर्यंत पोहोचलो. पण नाशिकमध्ये आहे 2000 मंदिर. छोटं मोठं, छोट्या गल्लीतलं कोणतंही बंधन नाही. कारण एक व्हायचं म्हटल्यानंतर तिथे भेदभाव चालेल का? नाही. मग तेवढं एक लक्षात ठेवा. 940, परत एकदा सांगतो, 940 340 8129. मराठीत पण सांगतो, 940, चेक करा, 940 340 8129. आणि एक आपला ग्रुप आहे, संध्याकाळी 7 वाजेसाठी आपण जे प्रयत्न करतोय त्याच्यासाठी. आणि आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो, तुम्ही गाडीत असले, गाडीत 4 व्हीलरमध्ये, त्याची पण व्यवस्था केलेली आहे. विश्वास रेडिओवर संध्याकाळी 7 वाजेला शुभम करोती. म्हणजे तुम्हाला कोणताही पॉईंट ठेवला नाही की आम्हाला हे शक्य नाही, जमणार नाही, वेळ नाही, अमुक नाही. तुमचं काम चालू असताना जरी तुम्ही धर्म पाळला तरी चालणार आहे. कर्म आणि धर्म जर बरोबर नाही चालले तर आपल्या देशाचं, आपल्या धर्माचं आणि आपल्या परिवाराचं काम तमाम. एवढं लक्षात ठेवा. आम्ही पाकिस्तान, अफगाणिस्तान, बलुचिस्तान असे काही 22 देश, 22 जिथे बहुबल हिंदू होते, आता नाही. भारतातली परिस्थिती अशी. एक मिनिट. कसं? अरे माझं नाव नंदकिशोर रावसार. धन्यवाद. आता शनिवार आपला का, किंवा आपल्या मंदिरात का जायचे,
हे त्याच्या मागचं कारण होतं. लोकांना वाटतं मी पूजापाठ शिकवण्याची गरज नाही, कारण 99% लोक हे काम करताय मी 1% का जे धर्मासाठी काम करायचे. हे 1,50,000 लोक जर एका मंदिरात एका ठिकाणी आले असते, श्रीनगरला काय केलं असतं, जाता आलं असतं. मी जरा भाषा चुकते माझ्या कळलं, पण नाईलाज आहे. हे 1,52,000 जर एकत्र आले असते तर श्रीनगरवर आपल्याला पाहिजे तसा कब्जा करता आला असता. त्यांचा नीचपणा एक लक्षात घ्या. कोणी म्हणतं की ते लोक तसे नाही. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. भारताची फाळणी कशावर आधारित झाली? कशावर? धर्मावर. म्हणजे काहीतरी 1-2 कोटी 3 कोटी लोक ते पाकिस्तान निर्मिती झाली, बरोबर? म्हणजे किती नीच आहे? 3 कोटी. याच्यापेक्षा जगात मोठं उदाहरण आहे का? आहे का? म्हणजे हे सगळे सारखे, आपल्याला हे सगळं पाळायचंय. हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. कलकत्ता त्यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीने त्यांनी आपल्या लोकांची हत्या केली. अशा बऱ्याच गोष्टी की मी जर सांगायला बसलो तर 2 तास सांगू शकतो. आता आपले प्रमुख पाहुणे येण्यामध्येच आहे. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की खरोखर आणि त्यांची जर जी विचारधारा हे सगळं का होतं? भारतातच दंगे का होतात? भारतातच मंदिरांची तोडफोड का होते? तुम्ही कधी चायनामध्ये ऐकलं का? सिंगापूरला ऐकलं का? जपानमध्ये ऐकताय का? अमेरिकेमध्ये ऐकताय का? तिकडचे जे कायदे ते एवढे कडक आहेत, ते आता सगळी माहिती तुम्हाला मिळेलच. त्यांच्या ह्या गोष्टीला मागे आता 3री पेठ आहे त्यांची, माझी आपण एक मागणी केलेली, तुम्ही सगळ्यांनी त्याला नक्कीच ते असल्यावर सहकार्य करा की कायदा मंत्री, भारताचे कायदा मंत्री म्हणून सरकारने नक्कीच त्यांची नियुक्ती करावी, बरोबर? आपण त्यांचे व्हिडिओ पाहिलेले. आपण आज त्यांची डिमांड ही या ठिकाणी करणार. आता तुम्ही इथे आले गेले असं बघायला ट्विटरवर जा, म्हणजे जे आता एक आपल्या पंतप्रधानांना 2-5 ओळीचं एक पत्र त्यामध्ये टाका की यांना कायदा मंत्री करा म्हणून. करू शकता? हजारो लोकांचं गेल्यावर काय होईल? थोडाफार एकदम बदललं का आपण पण एकदम सगळ्या गोष्टी बदल असं होणार नाही. तर या सगळ्या गोष्टी आणि गेल्या आता हे हिंदू हितरक्षाच्या 200 आपल्या 150 पेक्षा जास्त मीटिंग घेतलेल्या आहेत. काही हजार लोकांना मेसेज केलेले, संपर्क केलेला आहे. पण आपली संख्या पाहिजे मागे वळून पाहावं कमी भरलंय ना. आमची अपेक्षा होती की तुरुंग भरेल. कुठेतरी आपले लोक अजूनही झोपलेले. आता झोपले केव्हा बसून आहे? परत एक उदाहरण सांगतो. आपला वार शनिवार. आपला वार शनिवार. थोडी मला मदत करा तुम्ही बोलायची, म्हणजे मलाही बरं वाटेल. आपला वार शनिवार. शनिवारी धर्मासाठी, धर्मयुद्धासाठी आणि धर्मयोद्ध्यांसाठी कमीत कमी 1.5-2 तास 1 तास आपण द्यायचा आहे. किती वेळ द्यायचा? इतर दिवशी तुम्हाला नाही जमत, त्याला मान्य आहे की बिझनेस आहे, व्यवसाय आहे, कोणी नोकरीला आहे, कोणी कुठे आहे. पण शनिवारी मात्र एवढा वेळ नक्कीच द्या. आपल्या जवळच्या मंदिरात जा. त्या मंदिरामध्ये कोणी पुजारी असेल, कोणी साफसफाई करतं, त्या व्यक्तीला नुसतं एवढं जरी बोलले ना तुम्ही की खरंच तुमच्यामुळे आपला धर्म पुढे जातोय किंवा तुमच्या धर्मामुळे तुमच्या कामामुळे धर्माला एक चांगली सपोर्ट मिळतोय, त्यांना बरं वाटेल किंवा वाईट वाटेल? शनिवारी 3 कामं धर्मासाठी. स्वतः मंदिरात जा. धर्मयुद्धासाठी लव जिहाद, लँड जिहाद, त्यानंतर गोरक्षण असेल. आपल्या काही मित्रांना त्रास होत असतो बऱ्याच एरियामध्ये, संवेदनशील एरियामध्ये, तिथे जाऊन त्याला मदत करा. त्या ठिकाणच्या मंदिरात नक्कीच जा की ज्या ठिकाणी गरज आहे, ज्याला आपण संवेदनशील एरिया म्हणतो. म्हणजे जसे गाव आहेत तसे एरिया पण आहे.
त्या ठिकाणी मंदिरात ती आरती करणं म्हणजे असं समजा की त्या लोकांच्या नाकेनऊ येतात. 10 लोक असतात आरतीला, मग त्यांचेच लोक येतात, काही दमदाटी करतील, भांगडी करतील, वादविवाद करतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11व्या वेळेला आपली आरती बंद पडते. आणि 100 200 500 लोक असल्यावर कोणी हिंमत करेल? एकीची मी तुम्हाला एक स्थिती सांगतो. 19 जानेवारी तारीख लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि तुम्ही तो पिक्चर पाहिला, ज्याला सरकार म्हणते संवेदनशील, याचा अर्थ तिथे कायम छोट्या गोष्टीवरून भांडणं